येस, विकेट किपर प्रवीण दादा आहेत. ते देखील अगदी VK 11चा एक भाग होते. तेव्हा देखील चांगलं क्रिकेट खेळत होते. आता देखील तेच क्रिकेट कंटिन्यू करत आज आपल्या त्यांच्या इंटर पिंपळवाडीची ही प्रीमियर लीग, अर्थातच पिंपळवाडी प्रीमियर लीग देखील खेळतायत. विकेटची संधी होती आकाशची, परंतु मात्र कॅच ड्रॉप झाली कारणाने पुन्हा संघ मात्र नाराज असेल. यावेळी देखील पाहिलं गेलं तर बॉल वेगाने आला, परंतु कीपर यष्टीरक्षक प्रवीण दादा तिकडे अगदी चांगल्या पद्धतीने मात्र बॉल ला मैदानाच्या आत ठेवला. वाईट चेंडू आलाय, किशोर स्ट्राईकला आहेत. ते देखील कुठेतरी मनामध्ये विचार करत असेल की आपण आकाशला स्ट्राईक द्यावी. यावेळी जर पाहिलं तर क्या बात है. हा शॉट मला वाटतं 1 रनाचा जरी असला तरी मात्र थोडासा महागडा ठरणार आहे. कोणासाठी तर त्या घर मालकांसाठी. एकदा जर पाहिलं तर हा फटका तितका चांगला नाहीये. बॉल खाली येईल का, आलाय आणि सिंगल रन इकडे मात्र पाऊंड कंप्लीट होते. इकडे पाहिलं तर पंचांचा निर्णय नो बॉल आणि आकाशने फक्त बॉलला ढकललं. नो प्लस 2, एकूण 3 धावा मिळतात. एकोणीस धावा धावफलकावरती झाल्यात. आकाश क्रीज वरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश कोलतरकर पुन्हा एकदा जर पाहिलं तर यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पकडला आणि थोडीफार तिकडे वूल देखील दिली आहे. डॉट बॉल येतोय. एक शेवटचा चेंडू आता मात्र दुसऱ्या षटकातला शिल्लक आहे. आकाश कोलतरकर काय करतील, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का पुन्हा एकदा किशोर स्ट्राईक वरती येऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न करतील का. पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल उंचावरती आहे, फिल्डरच्या हातामध्ये जातोय. बिग 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 विकेट येते आकाश कोलतरकरची.
नवीन बॅट्समनला यावेळेस मैदानाच्या आत यावं लागणार आहे. पहिले तर डॉट बॉल येतोय. बावीस धावा झाल्या 22. 4 चेंडू आणि धावा झाल्यात 22. आणखीन 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमाल करावी लागणार इकडे मात्र फलंदाजांना. पहिलं तर पुन्हा एकदा मिस हिटच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर धावून 1 रन कंप्लीट न होता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय आणि पुन्हा एकदा एक सिंगल रन भेटते. आणि 3 ओव्हरच्या येस एक शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या ओव्हरचा. धावा जर आपण पाहिल्या तर होत आहेत 22. 22. आणि इकडे डायरेक्ट हिट लागलेला आहे. यावेळी देखील पाहिलं तर मैदान सोडावं लागणार आहे बॅट्समनला. झालेत 22. अब वेलापंथी का टाइम गया. अगोड़ा पे 22. 22. होटल्स पे पैसे बचा. इकडे पाहिलं तर यावेळेस चेंडू सीमारेषा पार चाललाय. येस अनिकेत सरांनी देखील इकडे मात्र आपल्या अनोख्या अंदाजामध्ये षटकार दिलाय. क्या बात आहे. संघाला जेव्हा गरज आहे तेव्हा मात्र हे रन त्याच्या बॅटमधनं येत आहेत. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. मी आणि आता मात्र जोजो आले. जोजोने षटकार मारला. जोजो परत गेले. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आलाय आणि इकडे पुन्हा एकदा संधी होती बॅक टू बॅक विकेट्स घेण्याची परंतु मात्र कॅच ड्रॉप होते. सारस यांनी मात्र जर षटकार मारला तर मनाली कोलतरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फटका सुरेख खेळलाय परंतु फिल्डरच्या अगदी हातामध्ये मारलाय. सिंगल रन. यानंतरचा होणारा सामना स्टार किंग्स आणि आदित्य थाला. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. इकडे मात्र उंचावरती मारलाय. किती रन मिळणार. पुन्हा एकदा बॉल सुटलाय. थ्रो चांगला आहे. 2 धावा या बॉल वरती मिळत आहेत. स्टार किंग आणि आदित्य थाला 33 धावा धावफलकावरती होत आहेत. 33.
यावेळी जर पाहिलं तर आउटसाइड ऑफच्या हा चेंडू बाहेर होता. 2 धावांचा प्रयत्न आणि इकडे विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती देखील सिंगल रन आलाय. तेहतीस धावा आता झाल्यात म्हणजे स्टार किंग जिंकण्यासाठी आणि आदित्य थाला कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे 34 धावांचं. कार्यकर्त्याला विनंती आहे. स्टार किंग आणि आदित्य थाला त्यांनी मात्र कृपया करून आपला निर्णय कळवायचा आहे. डीजे दादा थोडा माझा माईकचा आवाज आपण वाढवा प्लीज. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. चला आता जिंकण्यासाठी एकूण लक्ष आहे 34 धावांचा. येस थँक्यू डीजे. 34 धावांचा पाठलाग आता इकडे मात्र एस एस ड्रॅगन संघाला करायचा आहे. बघूया त्यांची सलामी जोडी मैदानाच्या आत आली आहे. या आधीची मॅच ते जिंकले आहेत. अमित शिंदे बॅटिंग साठी. गोलंदाजी मार्क वरती आकाश कोलतरकर. पहिल्याच बॉल वरती इकडे मात्र फटका सुरेख खेळलाय. रन किती मिळणार आहेत या बॉल वरती? 1 रन मिळणार आहे फक्त आणि फक्त. या सुरुवातीच्या ओव्हरला अमित फक्त हेच करेल की आपल्याला रन बनवायचे आहेत. रन येऊ की नको येऊ, विकेट गेली नाही पाहिजे, हेच मात्र अमित करणार आहेत. पुढचा बॉल प्ले अँड मिस. कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. जोजोच्या हातामध्ये चेंडू जातोय. येस पुढच्या मॅचचा टॉस आदित्य थाला संघ जिंकलाय. त्यांनी बॅटिंग निवडली आहे. इकडे पाहिलं तर यावेळेस जसा बॉल आला तसा बॉलला पाठवलाय 2 रनांसाठी. एक लूज बॉल होता, थोडासा मात्र कमी गतीने, खूपच फार कमी गतीने टाकलेला हा चेंडू आणि त्यावर इकडे पाहिलं तर फ्लिक केला, मनगटीचा वापर चांगला केला आणि सिंगल रन इकडे मात्र चोरून काढली आहे. 5व्या बॉलवरती देखील हा सिंगल रन. अशा प्रकारे धावफलक 1 रन आणि 5 धावा झाल्या धावफलकावरती. एस एस ड्रॅगनचे आता मात्र हे दुसरे फलंदाज स्ट्राईकवर येताना अमित सोबत आता त्यांची देखील साथ अमितला तेवढीच गरजेची आहे मॅच जिंकण्यासाठी.
धावा धावपलकावरती पाहिल्या गेल्या तर 4-5 चेंडू 4 धावा झाल्या आहेत. हा बॉल कीपर चुकी करतायत. हा फक्त 22 नाही तर मात्र हे 2 रन काउंट केले जाणार आहेत. एक मिनिट मॅच थांबवायची. आपले स्कोरर आता आपल्यासोबत इकडे मात्र समीर दादा पुढच्या मॅचची तयारी करण्यासाठी चालले. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर जितू दादा पुन्हा एकदा गुणलेखक म्हणून आपल्यासोबत जोडत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचसोबत प्रेक्षक जे मात्र टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलवरती आपले मॅच बघतायत, ही स्पर्धा पाहतायत, त्यांचं देखील अगदी मनापासून स्वागत आहे. ज्यांनी कालपासून अगदी एकदा नजरा आपल्या टिपल्या आहेत त्या म्हणजे पिंपळवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये सावकाश थोडी आपण व्हाईट बॉल तिकडे बघा, जरा चेक करा गोलंदाजाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीये ना. इकडे पाहिलं तर यावेळेस देखील एक सिंगल रन मिळते. त्या बाजूने जर पाहिलं गेलं तर आज आपली पिंपळवाडी प्रीमियर लीग हे तब्बल 1600 जणांनी मात्र या आपल्या पिंपळवाडी प्रीमियर लीगला युट्यूबच्या माध्यमातून पाहिलंय. क्या बात आहे. अगदी इंटर पिंपळवाडीची लीग आणि जवळपास 1600 लोकांनी ही लीग पाहिली आहे. विचार करा 1600 मधले अजून 100 जण जरी आपल्या पिंपळवाडीमध्ये सहभागी झाले पुढच्या वर्षी दहीहंडीला तर 9 थराचा इतिहास देखील पिंपळवाडी रचू शकतो. पाहिलं तर सिंगल रन पुन्हा एकदा. प्रत्येक क्षण आपले जे कॅमेरामॅन आहेत ते मात्र अगदी चांगल्यापणे इकडे मात्र टिपतायत. टेनिस क्रिकेट म्हटलं की टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट लाईव्ह म्हटलं का एकच नाव आपल्या समोर येतं म्हणजे संतोष नाणेकर. त्यांचं देखील मात्र इकडे आज उपस्थिती आपल्याला लाभेल, ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचं लाईव्ह कव्हरेज कुठे मात्र सुरू झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. ज्यांचं एक स्वप्न की कुठेतरी मात्र टेनिस क्रिकेट हे मात्र लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी मात्र सुरुवातीपासून केला तेच संतोष नाणेकर आता मात्र थोड्याच वेळात त्यांचं देखील इकडे मात्र आगमन होईल. महाराष्ट्र नाही तर इंडियामधली सगळ्यात पहिली यूट्यूबवरची वेबसाईट ज्यांनी मात्र क्रिएट केली आणि टेनिस क्रिकेटचा खेळ हा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जगाला दाखवला तेच संतोष नाणेकर आज आपल्या या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तसंच उमेशजी मांजरेकर साहेब ते देखील मात्र आज आपल्या या पिंपळवाडी प्रीमियर लीगला उपस्थित राहणार आहेत. त्यांची देखील आपण वाट पाहू.
की कधी साहेब येतील, कधी संतोष दादा येतील आणि आपल्या पिंपळवाडीला भेट देतील. ते पहिले तर बॅटची कट लागली आहे, रनआउटची संधी आहे, थ्रो चांगला देईल का, डायरेक्ट हिट लागलाय, काय घडेल. सोळा धावा झाल्या धावफलकावरती आणि एक शेवटचा चेंडू आता मात्र या ओव्हरचा शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने इकडे मात्र अमितने खेळलाय. आता या बॉलवरती एक सिंगल रन. चला सारच आले आहेत नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येऊन इकडे पहिल्या तर यावेळेस डायरेक्ट हिट पुन्हा एकदा लागलाय आणि बच्चनचा हात पुन्हा एकदा वरती जातोय. विकेट आली आहे, विकेट क्रमांक दुसरी आणि ती देखील रनआउटला. पाहिलं तर हा फटका चांगला आहे अमितच्या बॅटमधला. 2 रन मिळतील. धावा आता मात्र पुढे जात आहेत. एकोणीस धावा झाल्या धावफलकावरती, 19 रन्स. आता 10 बॉल मध्ये आणखीन 15 धावांची गरज आहे. अमित अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. हा चेंडू चांगला होता, पुन्हा एकदा रनआउट होईल का. बॉल गॅदर करण्यात थोडा मात्र इकडे वेळ गेलाय. सिंगल रन भेटते आणि आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 14 धावा करायच्या आहेत. कशा प्रकारे इकडे मात्र शेवटचे 9 बॉल खेळतील एस ड्रॅगनचे हे खेळाडू, हे फलंदाज. एका बाजूने सलामीसाठी आलेला अमित यावेळेस मात्र क्रीज वरती अजूनही उपस्थित आहे. तो कशा प्रकारे आपल्या मॅचला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जातोय का त्याच्या आधी संपवण्याचा प्रयत्न करतोय, हे मात्र बघण्यासारखं असेल. या आधीची मॅच देखील अमित आणि त्यांच्या बरोबर असलेल्या बॅट्समनने मात्र नॉट आउट खेळले आणि नॉट आउट खेळले नाही तर नॉट आउट आपल्या संघाला मॅच जिंकवली. यावेळेस 2 गडी बाद झाले रनआउटच्या माध्यमातून. बघूया अमित आता कशा प्रकारे आपला उर्वरित खेळ करतील. इकडे पाहिलं तर थोडा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला सारसने. वाईड प्लस येतोय, वाईड +1 येतोय.
7 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना अमितचा हा आणखीन एक चांगला फटका आणि समोरच्या टीमला केलाय हक्का बक्का. 6 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. हा बॉल आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला बॉल खूप चांगला आहे. फटका देखील तितका चांगला आहे. कॅचचा प्रयत्न पुरेपूर केला. 2 रनचा प्रयत्न करतील का. नाही 2 रन. येस येस नो नो मध्ये इकडे चुकी झाली आहे. थ्रो कुठेतरी भलतीकडेच दिलाय. सिंगल रन मिळतोय. मॅच आली आहे 5 बॉल आणि 6 धावांवरती. परंतु बॅट्समॅनने आपलं काम केलंय. अमितला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलंय आणि अमित बाकी एक तर्फे इकडे आपल्या संघासाठी खेळतोय सुरुवातीपासूनच. 5 बॉल आणि 6 रन जिंकण्यासाठी. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूवरती इकडे मात्र आकाशने देखील बॉल अडवलाय. येस 4 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. आणखीन एक इकडे पाहिलं गेलं तर रन आउट. क्या बात आहे. म्हणजे आता अमिती नॉन स्ट्राईकला गेले. नवीन बॅट्समन देखील क्रीज वरती येईल आणि मॅच आली आहे 3 बॉल आणि 6 रन. चला 3 बॉल 6 रन जिंकण्यासाठी. तीन बॉल आणि 6 रन. का कोणता फलंदाज जोजो सारखा षटकार मारेल. Reliance Digital's Digital इकडे पाहिलं India तर sale is back. षटकाराच्या Enjoy ठिकाणी up to बॉल मारला 26,000 जरूर instant पण discount on leading bank विकेट cards and up आली to आहे. 30,000 cash back on easy EMIs and unlimited 5% क्या off बात on है. UPI 5 payments. 6 Hurry, बॉल the 7 sale ends रन on हवे 26 असताना January. समोर अमित शिंदे Shop सारखा now. बॅट्समन Terms असताना and इथे मात्र conditions मॅच apply. आपल्या बाजूने झुकवली आहे. 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 6 धावा एसएन सेकंड संघाला करायचे आहेत. प्रवीण दादा बॅटिंग साठी 2 बॉल 6 धावा जिंकण्यासाठी एक मोठा हिट आणि मॅच आपल्याकडे 2 पॉइंट आपल्याकडे. 2 बॉल 6 रन. पहिला तर या वेळेस डॉट बॉल येतोय. आता मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाते. 1 बॉल आणि 6 धावा जिंकण्यासाठी हवेत. आकाशने वाट पाहिली. आकाशने बघितलं की नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन हळूहळू क्रीज मध्ये चाललाय. बघ तेव्हा कुठे आकाशने हिट मारला. 1 बॉल आणि 6 धावा जिंकण्यासाठी. बॉल जर बाउंड्री लाईन कडे गेला तर मजा येईल मॅच बघायला.
शेवटचा बॉल शेवटच्या बॉल वरती फ्लिक केलाय. बॉलरने कोणतीही चुकी न करता इकडे आपल्या संघाला मॅच जिंकवली आहे. काय मॅच जिंकवली आहे. 6 बॉल 7 हवे होते तेव्हा आपल्या बाजूने मॅच झुकावली आणि चांगली बॉलिंग केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन प्रिशा पायरेट संघ. मला वाटतं आता हा 3 पैकी 3 मॅच जिंकणारा पहिला संघ बनतोय प्रिशा पायरेट्स.